श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी निष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. सध्या स्वामी सेवेचा आणि स्वामींचा प्रचार प्रसार इतका वाढला आहे की प्रत्येक घरामध्ये एकतर स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असतो. बऱ्याच सेवेकरांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो आहेत. तर आपण सर्वजण स्वामींची वेगवेगळी सेवा करत असतो. तर ही सेवा कशा पद्धतीने करावी म्हणूनच गुरुमाऊलींनी स्वामी केंद्रे स्थापन केली आहेत, जेणेकरून सेवेकरांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करता येईल व स्वामी महाराजांची सेवा त्यांच्या हातून कोणत्याही चुका न होता घडून येतील. तर आपल्या स्वामी केंद्रामध्ये गुरुमाऊलींनी स्वामींच्या सेवेचे अनेक नियम सांगितलेले आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि इतर देवी देवतांना नैवेद्य कशा पद्धतीने दाखवावे याचीही सविस्तर माहिती माऊलींनी सांगितलेली आहे. तर काही ठिकाणी स्वामींना दररोज नैवेद्य दाखवला जातो, केंद्रामध्ये तर दररोज दाखवला जातो, पण प्रत्येक गृहिणीला दररोज नैवेद्य दाखवणे हे शक्य नाही. परंतु ज्या वेळेला सणवार असतं त्यावेळेला आवर्जून आपण नैवेद्य दाखवतो. असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये देवांना दररोज नैवेद्य दाखवला जातो त्या ठिकाणी देव कधीही अन्नाचा तुटवडा जाणवू देत नाहीत. तसेच त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. पण हाच जो नैवेद्य आहे तो विधिवत दाखवणेही खूप महत्त्वाचे आहे. तर स्वामींना कोणता नैवेद्य दाखवावा? तर बघा, आपल्या घरामध्ये जे जेवण केलं जातं त्यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ असेल तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. त्याचप्रमाणे संपूर्ण जे जेवणाचं ताट आहे त्याचाही संपूर्ण नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. त्याचप्रमाणे दूध भात, बुंदीचे लाडू, रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, पंचामृत, गूळ, शेंगदाणे, खीर, एखादं फळ इत्यादीपैकी कोणताही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर महाराजांना आवडणारा नैवेद्य म्हणजे बेसनाचे लाडू, तसेच पुरणपोळी आणि भजी होय. आता आपण पाहूया श्री स्वामी समर्थ महाराजांना स्वामी केंद्रानुसार नैवेद्य कशा पद्धतीने दाखवावा. सर्वप्रथम देवासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थावर तुळशीचे पान ठेवावे. पानाचे देठ महाराजांकडे होईल असे ठेवावे. प्रथम धूप व नंतर दीप 3 वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा. नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडताना सत्यतवर्तन परिसिंचयामी असे म्हणावे. तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा. गायत्री मंत्र ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुल्यवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् हा मंत्र म्हणत 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व 6 वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना दाखवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृततत्वात्वया स्वाहा असे म्हणून हातातील तुळशीपत्र स्वामींसमोर ठेवावे. वरील कृती पुन्हा करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा वाहावे. रोज सकाळी व सायंकाळी ताज्या अन्नाचा नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा. त्यानंतर स्वामींची आरती करावी आणि प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा. पुढील प्रमाणे रोज नित्यसेवा न चुकता करावी. श्री स्वामी समर्थ स्तवन, श्री स्वामी समर्थ 11 माळी, श्री स्वामी चरित्र सारामृत क्रमशः नित्य 3 अध्याय आणि तारक मंत्र 1 किंवा 11 वेळा. स्वतःला श्री स्वामी समर्थ भक्त म्हणवणाऱ्या प्रत्येक सेवेकरांनी स्वामींची ही नित्यसेवा अवश्य करावी. परमपूज्य गुरुमाऊली असे सांगतात की जे स्वामी भक्त ही नित्यसेवा करतात त्यांचे 90% प्रश्न सुटण्यास मदत होते. त्यांना वेगवेगळी कर्मकांडे, यज्ञ वगैरे जे बाकीचे विधी आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पूजा, उदक शांती वगैरे शांत्या घालाव्यास सांगतात. त्यांची काहीही गरज लागत नाही इतकी या सेवेमध्ये महत्त्व आहे. तर अशी ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा कशी करावी, श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य कसा दाखवावा याची सविस्तर माहिती
तर आपल्या चॅनलवर मी असेच स्वामी सेवेचे काही उपाय, तोडगे यांची सविस्तर माहिती देत असते। तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील। तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।